काव्याने साक्षीने बनवलेलं जेवण अगदीच कमी खाल्लं, कारण जेवणात कसलीच चव येऊन नव्हती. पण तिच्या मनाला तो घास रेंगाळत होता. ते जेवण तर रुद्रसाठी प्रेमाने बनवलेलं होतं, मग ती स्वतःच्या तोंडात कसा टाकणार? काव्यासमोर बसून रुद्र जेवणाचा घास शांतपणे गिळत होता आणि तिचा चिडचिडा मात्र वाढत चालला होता. तिने कपाळावर आड्या घालून विचारलं, मला कधी सोडणार आहेस तू? रुद्रने जेवण संपवलं. तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत म्हणाला, तुझं शरीर कसं आहे आता? शरीराला काही झालं नाही, पण मन मात्र अजूनही बरं नाही. मग राहा इथेच, जोपर्यंत तुला खरंच बरं वाटत नाही तोपर्यंत. हे बोलून रुद्र खोलीतून बाहेर गेला. काव्या चिडचिडतच राहिली. तू? ती बोलायला लागली, पण समोर साक्षी उभी दिसली. काव्याने लगेच आवाज मावा करत विचारलं, मिस साक्षी, तुला माहीत आहे मी अजून पूर्ण बरी नाही. मला जरा पाण्याचा ग्लास देशील का? साक्षी थोडी दचकली. तुला मी पाणी ओतून द्यावं? हो. इथे अजून कोण आहे का? मी पाहुणे आहे, रुग्ण आहे. तुझ्याकडून एवढीशी मदत अपेक्षित आहे. दात ओठावर गुपचत साक्षीने पाणी ओतलं आणि बनावटी हसत विचारलं, आता अजून काही हवं आहे का? नसेल तर मी निघते. काव्या हसतच म्हणाली, हो, अजून एक गोष्ट. काल मी जी ड्रेस काढली होती ना, ती अजून धुतली नाही. हा ड्रेस महागडा आहे, मशीनमध्ये धुता येणार नाही, हाताने धुवावं लागेल. तुला नसेल जमत तर रुद्रकडे जाऊन तक्रार कर, मला काही फरक पडत नाही. साक्षीच्या डोळ्यात रागाची ठिणगी चमकली. त्या क्षणी बाहेर उभा असलेला रुद्र नकळत हे ऐकत होता. काव्याने साक्षीला कपडे धुण्याची आज्ञा केली हे पाहून त्याच्या छातीत अनामिक वेदना उठली. काय करतोय मी, असा विचार करत तो तिथून निघून गेला. रुद्र खूप रागात होता. इतक्यात शिवाईने फोन केला. चल ना, उद्या समुद्रावर जाऊया. पण आवाजात इतका राग का आहे तुझ्या? रुद्रने दात घट्ट दाबले. काव्या सध्या घरामध्ये बरी होत आहे, मग त्यात रागायचं काय? तिनं काय केलंय का? काव्या कधी त्याला शांत करते, प्रत्येक वेळी तो अर्ध्या मेल्यासारखा चिडचिडत राहतो. कधी कधी वाटतं तिच्यामुळे मी 20 वर्ष आधीच मरेन. शिवायला त्याचं मौन समजलं. मग तिच्याजवळ का राहतोस? माहीत आहे ना, तिच्यामुळे तुझं रक्त उकळतं. रुद्र उत्तर द्यायच्या आतच दरवाजाजवळ टकटक झाली. काव्या आत आली. रुद्रने फोन लगेच कट केला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग जणू विजेप्रमाणे चमकत होता. पण काव्या अजिबात दचकली नाही. माझं काम अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या खोलीत ना कागद आहे ना पेन. मला इथेच बसून काम करावे लागेल. रुद्रने खोल श्वास घेतला. तू जखमी आहेस तरी काम करणार? हो, हा नवीन प्रोजेक्ट आहे, सोडून कसं चालेल? किती हवंय? मी पैसे देतो. रुद्र निर्विकार आवाजात म्हणाला. काव्या आधीच अंदाज बांधला होता. तिने त्याच्याकडे नजर रोखली. रुद्र साहेब, काही काम फक्त पैशासाठी केली जात नाहीत, जबाबदारीसाठीही करावी लागतात. माझ्यावर अनेक लोक अवलंबून आहेत. तुला जबाबदारी म्हणजे काय हे कळत नाही का? रुद्राच्या डोळ्यात राग चमकला. तिला त्रास देण्यासाठीच ती मुद्दाम बोलते हे त्याला ठाऊक होतं. तरी त्याने दात खाऊन बाजूच्या टेबलाकडे बोट दाखवलं. सगळं साहित्य तिथं आहे. काव्या चिडून बसली आणि डिझाईन काढू लागली. रुद्रने नकळत तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा कामात इतका तल्लीन जणू संपूर्ण जग विसरले आहे. अचानक त्याच्या आठवणीत जुन्या दिवसांचं चित्र उमटलं. तिच्याजवळ बसलेली काव्या, तितक्यात आवडीने स्केच काढताना. तो जवळ गेला आणि तिचं डिझाईन पाहू लागला. ही मुलगी परदेशात मोठा पुरस्कार जिंकली होती असं ऐकलं होतं. त्याला आठवलं. तिच्या कलेतली बेपर्वाई आता संपली होती. जागा झाली होती ती एक परिपक्वता. पण तिच्या मूळ स्वभावातला तेज अजून तसाच होता. काव्या कामात एवढी गडली होती की रुद्र अगदी जवळ येऊन उभा आहे हे तिला कळलंच नाही. जेव्हा तिने अचानक मान वर केली, तिच्या गालाला त्याच्या थंडसर ओठांचा हलका स्पर्श झाला. ती थबकली. ओळखीचा पण तरीही अनोळखी असा स्पर्श. ती पटकन मागे झाली. काय करतोस तू? हा डिझाईन हॉटेलसाठी आहे ना? रुद्रने विचारलं. काव्या दचकली. तुला कसं माहिती? रुद्रने गूढ हसू दिलं. मला माहीत आहेच. काव्या खेकसली. पाहू नकोस, हे कंपनीचं गुपित आहे. गुपित? जर मला वाटलं तर अशा 7-8 कंपन्या विकत घेऊ शकतो मी. त्यांच्या गुपितांचं काय? तुला पैशाची किंमत असेल, पण मी अमूल्य आहे. काव्या उंच मान करून म्हणाली. त्या क्षणी रुद्रला तिचं एक जुनं वाक्य आठवलं. मी तुझ्यासाठी काही केलंय. त्याने विचारलं, तू तेव्हा काय म्हणाली होतीस? निम्म बोलून थांबलीस. खरं काय आहे?
काव्या क्षणभर शांत राहिली. आता सांगून काय होणार आहे? का सांगत नाहीस? काय असं आहे जे लपवावं लागतंय? नाही. तिच्या डोळ्यात कडवट हसू आलं. आपलं लग्न सुरुवातीपासूनच खोट्यावर उभं आहे. खरं सांगून काय बदलणार? आणि तुझ्याकडे साक्षी आहेच. मी सांगितलं तर तू तिच्याशी नातं तोडून आयुष्यभर माझ्याबरोबर राहशील का? रुद्र थबकला. साक्षीचं नाव ऐकतच त्याच्या मनात वेद सुरू झालं. तिने स्वतःसाठी त्रास सोसला होता. तो तिला पूर्णपणे दुर्लक्षित करू शकत नव्हता. तो काही बोलणार इतक्यात दरवाजावरून सेवक घाईघाईत आत आला. साहेब, मोठं संकट आले. मी साक्षी बेशुद्ध पडल्या आहेत. काय? रुद्र धडपडला. कपडे धुत असताना त्या लॉन्ड्री रूममध्येच कोसळल्या. काव्या हबकून गेली. मी फक्त एक ड्रेस धुवायला सांगितला होता. मग ती कशी काय बेशुद्ध पडली? काहीतरी चुकतंय असं तिच्या मनाला जाणवलं. रुद्र धाव घेत बाहेर गेला. काव्याही मागे गेली. लॉन्ड्री रूममध्ये साक्षीला उचलून रुद्र बाहेर नेत होता. त्याचा चेहरा गोठल्यासारखा थंड पडला होता. डॉक्टर लगेच बोलावले गेले. बराच वेळ प्रयत्नानंतर डॉक्टर बाहेर आले आणि रुद्राचा चेहरा अजून गडद झाला. तो रागाने ओरडला. हे काय झालं? ती कपडे धुण्यासाठी गेलीच कशी? काव्यासमोर काही नोकर उभे होते. त्यांच्या नजरेत काहीतरी होतं, पण कोणीच बोलायची हिंमत करत नव्हतं. रुद्रने ते लक्षात घेतलं आणि थेट काव्याकडे नजर रोखली. काव्या थोडी गोंधळली, पण अखेर तिने सत्य सांगितलं. मीच तिला माझे कपडे धुवायला सांगितले होते. रुद्रने भुवया आढ्यांनी भरल्या. तो तिच्याकडे चालत आला. तू साक्षीला कपडे धुवायला सांगितलेस? हो, मी म्हटलं होतं माझा ड्रेस मळला आहे, तो धुवून द्या, बस इतकंच. काव्याने ओठ चावले. रुद्रचा आवाज कठोर झाला. पण का? तिला सांगावं लागलं तुला? आणि एक ड्रेस धुण्याने कोण बेशुद्ध पडतं? तेवढ्यात एक सेवक धैर्य करून बोलला. साहेब, मी साक्षीने फक्त ड्रेस नाही तर सगळे चादरी, बेडशीट्स, नाईट सूट, एकदम मोठं टबभर कपडे धुतले. रुद्रची नजर काळसर झाली. काव्य थक्क झाली. हे कसं शक्य आहे? मी फक्त एकच ड्रेस धुवायला सांगितला होता. काव्या. रुद्राचा आवाज अविश्वासाने थरथरला. माझ्या विरुद्ध जावं होतं तर सरळ माझ्याशी लढायचं. साक्षीला का त्रास दिलास? काव्या काही क्षण गप्प राहिली. माझ्या विरुद्ध गेलं तरी त्याला फरक पडत नाही, पण साक्षीचं नाव आलं की तो वेगळाच होतो. ती मान वर करून म्हणाली. मी काही चुकीचं केलं नाही. मला फक्त इथून बाहेर पडायचं होतं. रुद्रचे डोळे लालले. तू म्हणाली होतीस ना, मी पश्चाताप करेन. हा तुझा मार्ग आहे मला त्रास देण्याचा. त्याने तिच्या कॉलरला धरलं. काव्याने त्याचा हात झटकून दिला. जर तुला तिची इतकी काळजी असेल तर मला उचकवू नकोस. मी फक्त कपडे धुण्यास सांगितलं होतं. एवढ्यानं कोण मरायला लागतं? इतकी नाजूक आहे का ती? साधं कपडे धुतले तरी मेल्यासारखी पडते. रुद्राचा आवाज गरजला. काव्या, असं कसं बोलू शकतेस तू? हो, ती मरणासन्न होऊ शकते, कारण ती आधीपासूनच आजारी आहे. इतरांसारखी नाही ती. तुला एवढं हृदयहीन कसं जमलं? काव्या थबकली. आजारी? कोणता आजार? तिला साक्षी थोडी अशक्त दिसली होती, पण इतकं गंभीर? रुद्रने गंभीर आवाजात सांगितलं. डॉक्टर म्हणाले आहेत तिला योग्य विश्रांती न दिली तर तिला लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागू शकतो. काव्या अचंबित झाली. हे कसं शक्य आहे? नाही, मला तिच्याकडे पाहायला जाऊ दे. एवढं गंभीर असू शकत नाही. ती पुढे सरकली, पण रुद्रने तिला जोराने थांबवलं. तू नाही जाणार. बाहेर निघून जा तू. काव्याने वर पाहिलं. रुद्राच्या डोळ्यात फक्त संताप होता. मी खरंच तिची मदत करू शकते, ती हलक्या आवाजात म्हणाली. जर तुला जायचंच असेल तर कायमचं इथून निघून जा. काव्याने ओठ घट्ट चावले. त्याच्या थंड चेहऱ्याकडे पाहिलं आणि उपरोधिक हसली. ठीक आहे, मान्य करते. मला ते आवडत नाही. थोडीशी टिंगल करायची होती, पण मारायची इच्छा नव्हती. आतापासून तू माझ्यापासून दूर राहा आणि तिलाही माझ्यापासून लांब ठेव. इतकं म्हणून ती वळली आणि निघून गेली. रुद्र तिच्या पाठोपाठ पाहत राहिला, डोळ्यात भावनांचं वादळ दाटलेलं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. मिस्टर गायकवाड, मिस साक्षी शुद्धीवर आल्या आहेत. रुद्र आत धावला. साक्षी अजूनही ऑक्सिजनवर होती. तिने थरथरत्या हाताने त्याचा मनगट धरला. रुद्र, काव्यावर राग करू नकोस. मला पाहून तिला त्रास होतो म्हणून तिनं मला कामाला लावलं. मला वाटलं ती खरंच खूप आजारी आहे म्हणून केलं, पण माझं शरीरच साथ देईना. आधी मी इतकं काम करू शकायचे, पण आता आरोग्याकडे लक्ष दिलं नाही. रुद्रने तिचा हात अलगद बाजूला केला. माझी चूक आहे. तू आता विश्रांती घे. बाकी मी सांभाळतो. साक्षी अजून काही बोलणार इतक्यात त्याने तिला थांबवलं. काही बोलू नकोस. तू विश्रांती घे. काव्या घरी परतली. मनात गोंधळ होता. साक्षीला खरंच लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ आली आहे का? तिचा चेहरा एवढा आजारी वाटला नाही. मग रुद्र एवढा विश्वास का ठेवतोय? तेवढ्यात दिव्या धावत आत आली. काहीतरी गडबड झालीये.
काय झालं? काव्याने विचारलं. चैतन्य आणि अस्मिता गुपचूप भेटताना पकडले गेलेत. काव्या दचकली. ती दिव्याबरोबर अभ्यासिकेत गेली. बातम्यांमध्ये फोटो झळकत होते. चैतन्य आणि अस्मिता एकमेकांना कवेत घेतलेले. जरी फोटो लांबून होता तरी ती अस्मिता म्हणजे मनोजची पत्नीच होती. हेडलाईन जोरदार होती. श्रीमंत कुटुंबात नात्याची मर्यादा ढासळली. धाकटा भाऊ आपल्या भावजईवर फिदा. सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत होता. चैतन्याला खूप थ्रिल हवंय बहुतेक. ही तर नात्याची नालस्ती आहे. लग्न झालेले असूनही भावाशी टाळे करते. बायला लाज नाही का? लग्न करूनही धाकट्या मेहुण्याबरोबर हसते. कालपर्यंत प्रेमाचं प्रदर्शन करत होते आणि आजच चेहऱ्यावर चपराक बसली. हेच म्हणतात, प्रेमाचं जास्त प्रदर्शन केलं की नशीब चोपतो. काव्याने कपाळावर हात ठेवला. तिला आधीपासूनच माहीत होतं चैतन्य अस्मितेची मर्यादा ओलांडणार. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर काव्याने पाहिलं. पूर्वी जी मंडळी तिचा सन्मान करायची आता नजर चुकून बोलणं टाळत होती. श्रीमंत घराण्यातील मुलांचा प्रेयसी म्हणून जी प्रतिष्ठा होती ती आता एका क्षणात टाकाऊ ठेवणीतल्या स्त्रीची झाली होती. खूप खिन्न होऊन ती आपल्या केबिनमध्ये बसली आणि दिवसभर फक्त डिझाईन्स काढत राहिली. उशिरा घरी परतल्यावर दारातच चैतन्याचा आवाज ऐकू आला. आयशा, आपण दोघं या दिवसात मजेत आहोत ना? चैतन्य, तुझं सूट फसलंय का? घराबाहेर हाकललंय का तुला? तेवढ्यात काव्या आत आली. चैतन्याने लाजळूपणे हसत म्हणाला, हो, तू आलीस? काव्या निर्विकार आवाजात म्हणाली, ठीक आहे, तुला इथे थांबू दिलंय. पण आयशालाही चुकीच्या सवयी लावू नकोस. ठीक आहे, माहिती आहे. मी तिचं काही बिघडणार नाही. तू मला कसलं समजतेस? काव्याने कठोर स्वरात सांगितलं. चैतन्य, मी तुला आवेशाने वागू नको असं सांगितलं होतं, पण तू सगळं उद्ध्वस्त केलंस. चैतन्य हसून म्हणाला, आज मला घराबाहेर काढलंय, पण उद्या त्यांनाच माझ्या पायाशी रडावं लागेल. मी तो जुना चैतन्य राहिलो नाही.